तर जून महिन्याच्या सुरुवातीपासून सुट्टीवर गेलेला मान्सूनचा पाऊस पुन्हा एकदा महाराष्ट्रात सक्रिय झालेला आहे। मागच्या 2 दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। अनेक जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा हवामान खात्याने जारी केलेला आहे। त्यामुळे इथून पुढचे 5 दिवस कसे असणार आहे, इथून पुढे वातावरणाची काय स्थिती असणार आहे, कोणत्या जिल्ह्याला कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी आपण हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण समजून घेणार आहोत। तर होसाळीकर यांनी ट्विट केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की रिवायवल ऑफ मान्सून ओव्हर द कंट्री लाईकली फ्रॉम 12 जून ऑनवर्ड्स विथ पॉसिबिलिटी ऑफ व्हेरी एनहान्स्ड रेनफॉल ऍक्टिव्हिटी। याचा अर्थ असा की 12 जून नंतर राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। याबरोबर पुढे त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की ओव्हर वेस्ट कोस्ट नेक्स्ट फ्यू डेज अँड मोर ऑन कोकण अँड पार्ट्स ऑफ मिडल महाराष्ट्र अँड ॲडजॉईंट एरियाज। याचा अर्थ असा की पश्चिम किनारपट्टीचा जो परिसर आहे, कोकणाचा जो भाग आहे, त्याबरोबर मध्य महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राला लागून जे जिल्हे आहे तिथे सुद्धा इथून पुढे पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं सुद्धा के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत सांगितले आहे। तर होसाळीकर यांनी पुढच्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे। तर होसाळीकर यांनी एक सॅटेलाइट इमेज पोस्ट केलेली आहे आणि त्यासोबत त्यांनी लिहिलेलं आहे की इन पास्ट 24 hours सम ऑफ द डिस्ट्रिक्ट्स रिपोर्टेड गुड लाईट टू मॉडरेट रेनफॉल नांदेड परभणी। याचा अर्थ असा की मागच्या 24 तासांमध्ये खास करून नांदेड आणि परभणीमध्ये कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे। नेक्स्ट 4-5 डेज पॉसिबिलिटी ऑफ ऍक्टिव्ह वेदर ओव्हर महाराष्ट्र, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। याचा अर्थ असा की पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं सुद्धा त्यांनी ही सॅटेलाइट इमेज जारी करत सांगितलेलं आहे। या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत। पुढे आता आणखी एक सॅटेलाइट इमेज आपण बघू शकतो आणि यात विस्तृतपणे आपल्याला काही गोष्टी समजू शकतात। या सॅटेलाइट इमेजमध्ये जर महाराष्ट्राचा मॅप आपण झूम करून बघितला तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येतात। इथे बघू शकतो की मध्य महाराष्ट्र असेल, कोकण किनारपट्टी असेल, मध्य महाराष्ट्राचा वरचा जो पट्टा आहे उत्तर महाराष्ट्र, याचबरोबर दक्षिण महाराष्ट्र, अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येतात। आणि आता जर ही इमेज आपण झूम आउट करून बघितली तर बे ऑफ बंगाल आणि अरबी समुद्राची नेमकी काय स्थिती आहे ते सुद्धा आपण समजून घेऊ शकतो। इकडे बे ऑफ बंगाल आहे आणि बे ऑफ बंगालमध्ये एक कमी दाबाचा पट्टा तयार होतोय, चक्रीवादळ गोलाकार वारे तयार होत आहेत। त्याचा कुठेतरी महाराष्ट्राच्या संपूर्ण भारताच्या वातावरणावर परिणाम होऊ शकतो। अनेक हवामान तज्ञांनी हा सुद्धा अंदाज वर्तवलेला होता की 12 जून नंतर मान्सून आणखीन महाराष्ट्रात सक्रिय होऊ शकतो। उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशा संपूर्ण महाराष्ट्रात 12 जून नंतर आणखी मुसळधार पाऊस पडू शकतो, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, असं काही हवामान तज्ञांनी सांगितलेलं होतं। बे ऑफ बंगालच्या कमी दाबाच्या पट्ट्याचा तर महाराष्ट्राच्या वातावरणावर परिणाम होणार आहेच। याशिवाय अरबी समुद्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येतात आणि अरबी समुद्राचा सुद्धा कुठेतरी महाराष्ट्राच्या वातावरणावर परिणाम होऊ शकतो। आता या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेत कोणत्या जिल्ह्याला कोणता इशारा हवामान खात्याने दिलेला आहे ते सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर आजचा हा मॅप आहे आणि आजच्या या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो की अनेक जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला होता। विदर्भात खास करून ऑरेंज अलर्ट दिलेला होता। विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती। विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो असं सांगण्यात आलेलं होतं। त्यामध्ये नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती या संपूर्ण पट्ट्याचा, चंद्रपूर असेल, या संपूर्ण पट्ट्याचा समावेश होता ऑरेंज अलर्टमध्ये। याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिकचा घाटाचा परिसर, पालघर, ठाणे आणि रायगड हा संपूर्ण पट्टा जर सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला होता। त्यानुसार तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्याची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर उद्या सुद्धा विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। उद्या सुद्धा विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। उद्या नंदुरबार आणि पालघर वगळलं तर अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे। विदर्भातल्या काही जिल्ह्यांना येलो अलर्ट तर आहे। यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातलं सांगली, कोल्हापूर आणि कोल्हापुराचा घाटाचा परिसर इथे सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। विदर्भातलं अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या पट्ट्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। या पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो असं सांगण्यात आलेलं आहे। पुढच्या दिवशी काय स्थिती असणार आहे 13 तारखेला हे सुद्धा या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो। तर 13 तारखेला नाशिक आणि नंदुरबार हे 2 जिल्हे सोडले तर
तर संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान खात्याने संपूर्ण महाराष्ट्राला पावसाचा इशारा दिलेला आहे। अनेक जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतो कोकणातल्या किनारपट्टीच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। रायगड, त्याच्या खालोखाल रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पट्ट्यामध्ये कोकणातल्या या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट पर्वासाठी जारी करण्यात आलेला आहे। याबरोबर त्याला लागून असलेलं सातारा, सांगली आणि सांगली साताऱ्याचा घाटाचा परिसर आहे, इथे सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने हवामान तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे। याचबरोबर विदर्भातल्या सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे। ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे, त्यामध्ये अकोला, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे। आता त्याच्या पुढच्या दिवशी काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। तर 14 तारखेचा हा मॅप आहे। 14 तारखेला ऑरेंज अलर्ट अत्यंत कमी जिल्ह्यांना जारी केलेला आहे, मात्र येलो अलर्ट अनेक जिल्ह्यांना 14 तारखेला सुद्धा जारी केलेला आहे। धुळे, नंदुरबार सोडलं आणि इकडे सोलापूर, लातूर आणि सांगली हे जिल्हे एवढे सोडले तर संपूर्ण महाराष्ट्रात 14 तारखेला सुद्धा पाऊस पडू शकतो असं हवामान तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे। इकडे आपण बघू शकतो की रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकणातल्या या 3 जिल्ह्यांना 14 तारखेला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याचबरोबर मध्य महाराष्ट्र असेल, इकडे विदर्भ असेल, इकडे पश्चिम महाराष्ट्र असेल आणि उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील, जळगाव आणि नाशिकचा काही पट्टा असेल, इथे सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याचा अर्थ असा की इथून पुढचे 4 दिवस सगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। धुळे, नंदुरबार हे काही जिल्हे कधी कधी सोडले तर संपूर्ण महाराष्ट्रात धुवाधार पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। 15 तारखेची सुद्धा स्थिती आपण इथे बघू शकतो। 15 तारखेला अनेक जिल्ह्यांमधून पाऊस ओसरलेला असणार आहे, मात्र 15 तारखेला सुद्धा कोकणातलं रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे, तर विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये 15 तारखेला सुद्धा येलो अलर्ट जारी केलेला आहे। याचा अर्थ असा की 15 तारखेला सुद्धा या संपूर्ण पट्ट्यामध्ये कोकणातलं असेल, विदर्भातलं असेल, इथे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। तर अशा पद्धतीने इथून पुढचे 5 दिवस कसे असणार आहे हे आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून हवामान तज्ज्ञांनी काय सांगितलेलं आहे त्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे। तुमचे आणखी काही प्रश्न असतील, मग ते वेदर रिपोर्ट संदर्भात असतील किंवा मान्सून संदर्भात असतील, तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर मुंबई तकला नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।